नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 9वी आंतरभारती या पाठ्यपुस्तकातील जो 12वा पाठ आहे त्याचं नाव आहे अब्बू खान की बकरी। तो पाठ आज अपन बघणार आहोत। हमारे जो आंतरभारतीय पाठ्यपुस्तक में से आज हम अब्बू खान की बकरी नामक पाठ आज पढ़ने वाले हैं। अब्बू खान एक व्यक्ति का नाम है, एक पुरुष का नाम है। और बकरी तो आप सभी को पता है, जिसे इंग्लिश में हम गोड भी कहते हैं, उस पर आधारित ये पूरी कहानी है। तो चलिए देखते हैं अब्बू खान की बकरी। तो अब्बू खान की बकरी, ठीक है, ये लेसन आज हम देखेंगे। डॉक्टर जाकिर हुसैन साहब ने ये लेसन लिखा है, जिनका जन्म 1897 में हुआ था और उनकी मृत्यु 1969 में हुई थी। दोस्तों, ज्यांचा मृत्यू व जन्म इथं दिलेला आहे। जन्म 1897ला आणि मृत्यू त्यांचा 1969ला झाला होता। जाकिर हुसेनबद्दल तुम्हा सर्वांना माहीत असेल, नसेल तर मी सांगतो। भारताचे तिसरे राष्ट्रपती होते व ख्यातम नाम शिक्षण तज्ञ होते। म्हणजे आपल्या भारत देशाचे तिसरे प्रेसिडेंट होते, ते राष्ट्रपती होते आणि हा गौरव त्यांनी आपल्या देशासाठी भूषवला होता। आपको पता है कि हमारे देश के पहले राष्ट्रपति कौन है थे? तो मैं आपको बताना चाहता हूँ कि हमारे देश के पहले राष्ट्रपति जो थे उनका नाम था डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक है। उसके बाद हुए थे दूसरे राष्ट्रपति हमारे भारत देश के थे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, और तीसरे जो थे वो थे डॉक्टर जाकिर हुसैन। वो एक एजुकेशनलिस्ट भी थे, बहुत ही ज़्यादा वो एजुकेशन के बारे में बहुत ही ज़्यादा पॉपुलर थे, बहुत ही ज़्यादा प्रसिद्ध थे। तो वो भी थे, शिक्षण तज्ञ भी थे। और अभी जो अपने राष्ट्रपति है उनका नाम है रामनाथ कोविंद, ठीक है। तो अभी हम देखते हैं अर्थशास्त्र ह्या विषयात PhD, स्फटिकांचा व चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे हा त्यांचा आवडता छंद होता। उनको एक हॉबी थी, उन्होंने अर्थशास्त्र यानी इकोनॉमिक्समध्ये त्यांनी PhD केली होती मित्रांनो। मतलब इकोनॉमिक्स में उन्होंने ये विषय लेकर उन्होंने PhD की थी। और उनको स्फटिकां म्हणजे जो काच बिंदू असतात, काच व चित्रविचित्र खड्यांचा, खड्या म्हणजे जे दगड असतात, खडक असतात, त्यांचा संग्रह, त्यांचं जतन करण्याची त्यांना एक छंद होता। छंद म्हणजे हॉबी होती। काय ते? हॉबी। ते ग्रंथप्रेमी होते। ग्रंथप्रेमी म्हणजे त्यांना विविध प्रकारचे ग्रंथ, जसं बायबल आहे, कुराण आहे, हे सगळे ग्रंथ आहे, तर हे वाचायला त्यांना आवडायचे। विविध प्रकारचे, विविध धर्माचे, विविध लेखनावर आधारित ग्रंथ ते वाचायचे। जर्मन भाषेमध्ये त्यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले असून तर डायनामिक युनिव्हर्सिटी या नावाने त्यांनी व्याख्याने प्रसिद्ध आहे। म्हणजे जर्मन भाषा म्हणजे आपली भारतीय भाषा आहे, तर जर्मनी देश आहे, त्या देशाची जो भाषा आहे जर्मन, त्या भाषेत त्यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले, म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल माहिती लिहिली। आणि त्याचं नाव होतं द डायनामिक युनिव्हर्सिटी। या नावाने त्यांची अनेक व्याख्याने म्हणजे स्पीच किंवा भाषण प्रसिद्ध आहेत, ठीक आहे। स्वातंत्र्याचे मोल प्राणापेक्षाही मोठे असते, हे बकरीच्या कथातून सांगत स्वातंत्र्याचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केलेले आहे। स्वातंत्र्याचे मोल किती असते? मोल प्राणापेक्षाही महत्त्वाचे असते, क्योंकि आपको पता है कि हमारा देश भी गुलामगिरी में था। आपण ही पारतंत्र्यात होतो, आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले व त्या तर मित्रांनो, स्वातंत्र्याचे मोल प्राणापेक्षाही मोठे असते। आता आपण तर स्वातंत्र्याबद्दल एवढं आपण समजू शकत नाही, कारण की आपल्याला स्वातंत्र्य आपल्याला जन्मजात मिळालेलं आहे। पर वो लोग जिनको गुलामगिरी में थे, उनको पूछो स्वातंत्र्य मतलब क्या होता है, उसका मोल क्या होता है, एक दिन गुलामगिरी में जीना कितना मुश्किल होता है। तो यहाँ पर आप देख सकते हो, ये अब्बू खान है और ये उनकी बकरी है, ठीक है। तो स्वातंत्र्याचे मोल हे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्या लोकांनाच माहीत आहे, ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांनाच माहीत आहे की स्वातंत्र्यासाठी किती प्राणाची आहुति द्यावी लागते। आणि हे बकरीच्या कथेतून सांगण्यात मतलब इस कहानी में जैसे हमारे देश के लिए वीर जवानों ने, मतलब जो भी स्वतंत्र वीर सावरकर है, जो भी भगत सिंह है, महात्मा गांधी, इन्होंने अपने प्राणों का बलिदान दिया, तभी जाकर हमारे देश को आज़ादी मिली। तो यहाँ पर उस आज़ादी का अलग पद्धति से
महत्व बताने का बकरी के माध्यम से प्रयत्न किया है। मतलब बकरी का स्वातंत्र्य, बकरी के लिए भी स्वातंत्र्य, जानवर के लिए भी स्वातंत्र्य का क्या महत्व होता है। अगर आप अपने घर में एक तोता पालो और उस तोते को पिंजरे में रखो तो सही में स्वतंत्र रहेगा क्या? भले आप उसको बहुत सुविधा दो फिर भी वो खुद को गुलाम ही समझेगा। जब वो आज़ाद पंछी हवा में उड़ेगा तब जाकर वो असली में स्वतंत्र होगा। तो इसमें भी उसी भावना को यहाँ पर व्यक्त किया गया। ह्या पाठातही त्यांनी ह्याच भावनाला व्यक्त केला आहे की पक्षी किंवा प्राणीला आपण बंधनात नाही ठेवू शकत, त्यांना बंधन आवडत नाही, त्यांना आपण मोकळं ठेवलं तर तेच त्यांचे स्वातंत्र्य असते। ठीक आहे। हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले अल्मोरा हे लहानसे खेडेगाव, मतलब हिमालय पर्वत है उसके पायथ्याशी म्हणजे त्याच्या तळाशी, मतलब उसके तल के पास एकदम नीचे में बसा हुआ एक छोटा सा गाव ज्याचं नाव होतं अल्मोरा। याच्यावर प्रश्न आधारित आहे मित्रांनो। त्यांचं गाव कोणतं होतं? लहानसं खेडेगाव होतं अल्मोरा नावाचं। तिथे अबू खां नावाचा एक म्हातारा गृहस्थ राहत होता। त्या ठिकाणी अबू खां नाम का एक वृद्ध जो बूढ़ा था वो रहता था। तो एकटाच असल्यामुळे नेहमीच 1-2 बकऱ्या पाळायचा। वो वहाँ पर अकेला रहता था, इस वजह से हमेशा वो 1-2 बकरी को अपने साथ पालता था। म्हणजे तो एकटा राहायचा, त्याच्यामुळे त्याला करमायचं नाही आणि त्याच्यामुळे तो नेहमी 1-2 बकऱ्या पाळायचा, स्वतःसोबत ठेवायचा। त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम करायचा। मतलब त्या बकऱ्यांवर तो मतलब उस बकरियों पर वो जान से ज़्यादा प्यार करता था, मतलब प्रेम करायचा। जीवापलीकडे म्हणजे जान से ज़्यादा, जीवापेक्षा जास्त प्रेम करायचा। बकऱ्या म्हणजे त्याचा जीव की प्राण, म्हणजे बकरी यानी उसकी जान, क्योंकि उसके साथ वहाँ पर कोई भी नहीं था। आपण बघू शकतो की त्याच्या घरी कोणीच नव्हता, तो एकटाच राहतात, त्याच्यामुळे बकरीच त्याची साथी होती आणि त्याच्यामुळे ते जीव की प्राण होते। बकऱ्या जणू त्याची अपत्य, अपत्य म्हणजे मुले, अपत्य म्हणजे काय होते? मुले। हिंदीमध्ये म्हटलं तर बच्चे। वो अपने बच्चे के समान उनको पालता था और वो उनका पिता, तो त्यांचा पिता होता मित्रांनो। तो त्यांचा कोण होता? पिता। तर अशा पद्धतीने अबू खान बकऱ्यांवर अतिशय जीवापलीकडे प्रेम करायचं हे आपल्याला पहिल्या उताऱ्यातून समजून येते। दुसरा उतारा बघू। अबू खान आपल्या बकऱ्यांना कल्लू, मंगलिया, गोनारी, हुकुमा अशी गमतीची नावं दिली होती। उसने क्या किया? अपने बकरियों को बड़े ही मज़ेदार नाम दिया था। मंगलिया, कल्लू, गोनारी, हुकुमा असे त्यांनी विविध प्रकारचे गमतीशीर म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळेल असे नावं त्यांनी दिले होते। त्यांच्यात अबू खानचा सारा दिवस जाए और उनके ही देखभाल में, त्यांच्याही काळजी घेण्यात त्याचा पूर्ण दिवस निघून जाए। तो त्यांना खाऊ पिऊ घाली, मतलब उनको खाना पीना उनका देखता था, त्यांच्याशी बोले, उनके साथ बात करता था, त्यांना गोष्टीसुद्धा सांगत होता। म्हणजे उनके साथ बातें करता था, उनको अलग अलग बातें बताता भी था। त्यांच्यासोबत दऱ्याखोऱ्यातून, दऱ्याखोरी म्हणजे जो खाई असते, हिंदी में हम उसको खाई बोलते हैं। दऱ्याखोऱ्यातून, रानावनातून, जंगलातून, शेतातून हिंडे फिरे। उनके साथ वो उनको चरने के लिए दऱ्याखोऱ्यातून मतलब खाई में से लेके जाता था, जंगलातून घेऊन जात असे, शेतातून घेऊन जात असे व त्यांच्यासोबत हिंडे फिरे, इकडे तिकडे हिंडत होता, फिरत होता। संध्याकाळ होऊ लागली की तो सर्व बकऱ्यांना घरी आने, और जैसा संध्याकाळ होऊ लागली मतलब अंधेरा होने लगता था, तब वो सभी बकरी को लेकर घर में ले आता था। सोप्यात बांधी, सोपा यानी एक प्रकार का आंगन जो हमारे घर के आगे होता है ना, छोटा सा आंगन जिसमें हम ऐसे शेड लगाते हैं और बकरियों को बारिश से बचाने के लिए, धूप से बचाने के लिए, तो उसे सोफ़ा कहते हैं। क्या कहते हैं? सोफाला बांधी। खाऊ पिऊ खाली, उसको पेट भर के खाना पिना देता था। रात्रीच्या वेळी कुठे बाहेर जाऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून तो त्यांना जपत असे। मतलब रात के समय वो कहीं बाहर न जाए, रास्ता न भूल जाए, त्याच्यामुळे तो काय करायचा? डोळ्यात तेल घालून, मतलब बहुत ध्यानपूर्वक उन पर ख्याल रखता था। त्या डोंगरात क्रूर लांडगा वावरत होता। ये जो डोंगर था, ये जो पर्वत था, यहाँ जो पर्वत होता है याच्यामध्ये क्रूर म्हणजे निर्दयी, क्रूर म्हणजे काय होते? निर्दयी, जिसका बहुत ही मन क्रूर होता है असा लांडगा ने भेड़िया होता। तिथे एक खूप क्रूर असा भेड़िया होता, लांडगा होता। बकरी दिसली तो झड़प घाली। जैसी उसको बकरी दिखती वो उस पर आक्रमण करता। झड़प घालने म्हणजे आक्रमण करीत।
त्यांना मारून टाकी व त्यांना फस्त करी, मतलब सो खा लेता था. म्हणून अबू खां आपल्या लाडक्या बकऱ्यांना खूप जपायचा. इसलिए अबू खान के मन में हमेशा डर रहता था आणि त्यामुळेच तो आपल्या बकऱ्यांना खूप जपायचा, खूप त्यांची काळजी घ्यायचा, खूप त्यांची केअर करायचा. ठीक आहे. अबू खानने कितीही चांगले खाऊ पिऊ घातले, जीव लावला, काळजी घेतली, तरी बकऱ्या मात्र संधी मिळेल तेव्हा डोंगरावर चरायला जात. मतलब अबू खान भले ही उनकी कितनी भी ज़्यादा केयर करता, खूब खाऊ खूब खाला, जो भी उसके पास था वो खाने पीने को देता, उन पर अपनी जान छिड़कता, त्यांची काळजी घेत होता, तरी बकऱ्यांना जेव्हाही संधी मिळत, जब भी उनको मौका मिलता, वो वहाँ से जो डोंगर है, जो पर्वत है, वहाँ पर वो चरने के लिए चले जाता. देखो कितना उनको देने के बाद, उनको पूरी सुविधा देने के बावजूद, त्यांना पूर्ण सुविधा दिल्यानंतरही अबू खाननी तरी त्या बकऱ्या काय करायचा, जेव्हा वेळ भेटायचा नजर चुकून ते डोंगरावर चरायला जायच्या, म्हणजे जायच्याच. अशा पद्धतीने त्यांचा स्वभाव होता. अबू खानची उत्तम भरदास्त किंवा लांडग्याचे भय त्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून कधी परावृत्त करू शकले नाही. म्हणजे अबू खानची उत्तम म्हणजे खूप चांगली त्यांची सुविधा, म्हणजे बर्दाश्त म्हणजे काय होते, उन्होंने दी हुई सुविधा, ते त्यांना प्रत्येक सुविधा देत होते. किंवा लांडग्याचे भय किंवा लांडग्याची जो भीती आहे ते दाखवूनसुद्धा त्यांना जे बकरे आहेत त्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून तो कधीही परावृत्त म्हणजे थांबवू शकला नाही. म्हणजे ते ऐकत नव्हते आणि त्यांना थांबवू शकला नाही. किती त्यांना भीती दाखवली, किती त्यांना सुविधा दिली, तरी पण ते डोंगरात जायचे म्हणजे जायचेच. दरीत गेल्यावर त्यांना परत येण्याचा प्रयत्न करत नसे. दरीत गेल्यावर एकदा वो उस दरी में खाई में गए कि वो वापस नहीं आते थे, उसका कोशिश भी नहीं करते थे वापस आने की. म्हणजे एकदा गेल्या म्हणजे गेला, तिथं मस्त मजा करायचा, राहायचा. डोंगर दऱ्यातून मनसोक्त हिंडायचे. मतलब जो डोंगर दरी है, मतलब जो वहाँ का मतलब ये पर्वत है, वहाँ पर वो दिल खोल के घूमते थे, इधर उधर हिंडायचे. मनमुराद पूरा दिल खोल के चरायचे. जेवढं त्यांच्या मनात असं मन भरून ते चरायचे. मन मोकळेपणाने हुंडायचे, खेळायचे. मन मोकळं करून तिथे खूप खेळायचे, बागडायचे. तो उनको दिल में जैसे आएगा वैसे करते थे. बहुत वहाँ पर एन्जॉय करते थे. मन मुराद चरायचे थे, मन मोकळ्याने हिंडायचे. तर हे सगळ्या गोष्टी ते डोंगरादरातून गेल्यावर करायचे. हे स्वातंत्र्य आणि मोकळेपणा जन्मजात याने जन्मापासून मिळाल्या, जो आपल्याला जन्मापासून मिळते त्याला जन्मजात म्हणतो. तर हे स्वातंत्र्य आणि मोकळेपणा जन्मजात असलेली साहसी वृत्ती, यामुळे त्यांना अबू खानच्या बंदिस्त आणि शांत घरापेक्षा दराखाऱ्यातील धोक्याचे जीवन अधिक आवडत असे. यात नवल काय म्हणजे आश्चर्य काय, मतलब उनका जो जीवन होता है, उनका जो जीवन है वो ऐसी बंदिस्त रहने के लिए नहीं हुआ होता है. उनको हमेशा मतलब मुक्त रहना पसंद होता है. जिस वजह से अगर उनको ये अबू खानचं घर खूप शांत होतं, त्यांना तिथं काळजी घेण्यासाठी अबू खान होतं, त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नव्हता. पण त्यांना असं जीवन आवडत नव्हतं बकऱ्यांना. त्यांना धोक्याचं जीवन अधिक आवडायचं. मतलब जहाँ पर थ्रिल हो, मज़ा हो, जहाँ पर एक्साइटमेंट हो, वैसी जगह उनको पसंद आती थी. और इसमें आश्चर्य क्या है, अगर हम जानवर को कितना भी बंदिश करके रखने की कोशिश करेंगे तो वो उन्हें कभी भी पसंद नहीं आएगी. इस वजह से वो उनका स्वभाव ही नहीं होता है, उनको जन्म से ही मतलब मुक्त रहने का आदत होती है. अबू खानला मात्र याचे नवल वाटायचे. अबू खानला याचे खूप आश्चर्य वाटायचे की बा मी एवढी सुविधा देतो, खाण्यापाण्याला देतो, सर्व गोष्टी मी देतो, तरी पण यांना एवढं बाहेर जाण्याची, खोऱ्यात जाण्याची काय आवश्यकता आहे. दुःख सलायचे. उनको उसका बहुत ज़्यादा दुःख होता था. त्याला बकरा वागण्याचे कोडे माने रहस्य उलगडायचे नाही, क्योंकि उनको बकरी जिस प्रकार से बर्ताव करती है, त्यांचं कोडं त्यांना रहस्य उनको मतलब खोलना नहीं था, क्योंकि उनको पता था कि वो कितना भी हम उसको इंसान प्यार करेंगे, फिर भी उनको जो उनका नैसर्गिक वातावरण है वहीं पे रहना उन्हें पसंद होता है. मी एवढे हिरवे लुसलुसीत गवत देतो, मतलब एकदम मऊ हिरवे मतलब हरा लुसलुसीत मऊ मुलायम मी त्यांना गवत देतो. शेतातले धान्य देतो, मतलब जो खेत में मतलब धान्य बोता था वो सब धान्य भी उनको अनाज खाने को देता था. घरी दाना पानी करतो, मतलब दाना देता है, पानी देता है, सब वो ख्याल रखता है.
सब चीज़ें उनके लिए करता है। एवढे करून सुद्धा माझ्याजवळ ते राहत नव्हते। मतलब इतना करने के बाद भी जो बकरियाँ हैं उनके साथ नहीं रहती थी, डोंगरात जातात तभी फिर भी वो जो पर्वत है वहाँ पर जाती थी। लांडग्याची शिकार होतात और फिर वहाँ जाने के बाद ते भेड़ियाची शिकार होतात, मरतात त्या, तरी पण त्यांना काही म्हणजे सबक मिळत नाही। जीवन गमावून बसतात, स्वतःचे ते जीवन गमावून बसतात आणि याचं अबू खानला खूप दुःख व्हायचं। अबू खान मनातल्या मनात हळहळायचा, म्हणजे त्याला मनातल्या मनात तो दुःखी व्हायचा, हळहळायचा म्हणजे दुःखी व्हायचा। त्यांचे डोळे ओले चिंब व्हायचे, म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळायचे, ओले चिंब व्हायचे, म्हणजे त्यांची अवस्था पाहून, म्हणजे बकऱ्यांची अवस्था पाहून त्यांच्या डोळे ओले चिंब व्हायचे। शेवटी त्यांनी ठरवले की यापुढे बकरी पाळायचीच नाही आणि शेवटी त्यांनी ठरवले की बकरी आपली ऐकत नाही, आपण कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नाही। ते शेवटी डोंगरात जातात व आपला जीव गमावून बसतात। म्हणून आपण काय करायचं, आता बकरी पाळायचीच नाही। काही दिवस असेच गेले आणि असेच काही दिवस गेले, परंतु त्याला बकरी वाचून करमेना। शेवटी त्यांनी ठरवले की यापुढे बकरी पाळायचीच नाही। कई दिवस असेच गेले, परंतु त्याला बकरी वाचून करमेना। अभी उसको बकरी पालने की आदत पड़ गई थी, तो उसके सिवा उसको कैसी करमनार था ना। उसको मतलब कुछ भी अच्छा नहीं लगता था, अन्न जाइना ना उसको पेट में खाना जाता था, क्योंकि उनको उसकी आदत, अकेला रहता था। बकरी यानी उसका एक प्रकार का मनोरंजन था, उसको उनकी ख्याल रखने में पूरा दिन निकल जाता था। तर अखेर त्याचे निश्चय ढळला, अखेर त्याचा निश्चय जो केला तो तुटला, ठीक आहे। आणि एक दिवस त्याने एक छोटीशी बकरी आणली, एक छोटीशी बकरी तो घेऊन आला। ती फार सुंदर होती, ती बकरी जी आणली ती फार सुंदर होती, बर्फासारखी पांढरशुभ्र। ती कशी होती, बर्फासारखी पांढरशुभ्र, एकदम वाईट बकरी होती। अंगावर मऊ मऊ केस, त्या बकरीचे वैशिष्ट्य काय होते, तिच्या अंगावर मऊ मऊ केस होते, टोकदार शिंग, तिचे शिंग कसे होते, एकदम असे टोकदार शिंग होते, लाल चुटक डोळे होते, डोळेसुद्धा लाल लाल सुंदर होते। अबू खानचा तिच्यावर जीव जडला आणि अबू खान तिच्यावर खूप प्रेम करायचा, जीव जडला आणि त्याने आवडीने नाव ठेवले चांदणी। त्याने त्याचं नाव काय ठेवले, त्या बकरीचे चांदणी नाव ठेवले। आकाश उजळून काढणारी पांढरशुभ्र चांदनी असते ना, जैसे हम आकाश में शाम के समय, रात के समय देखते हैं तो पूरे आकाश को वाइट कर देती है, चांदनी के प्रकाश से पूरा आकाश कैसे जगमगा उठता है, तसेच अबू खानचे आयुष्य उजळून गेले ते। उसी प्रकार से इथं उपमा दिली आहे, आकाशात चांदण्यांची उपमा इथे दिलेली आहे। तसे अबू खानचे आयुष्य उजळून प्रसन्न करणारी ही बकरी म्हणजे चांदनी होती। तर अशा पद्धतीने आपण बघितलं आहे की कशा पद्धतीने अबू खान म्हणजे त्याची बकरीशिवाय तो राहू शकत नव्हता आणि शेवटी त्यांनी जो केलेला एक प्रण होता तो सुद्धा त्यांनी तोडला व एक बकरी त्यांनी घेऊन आली। ती बकरी अतिशय सुंदर होती, ती बकरीचं नाव त्याने चांदणी ठेवलं आणि एवढी बर्फासारखी पांढरीशुभ्र होती, अंगावर मऊ मऊ केस होते, त्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं। तर किती सुंदर पद्धतीने अबू खान त्यांचं लक्ष ठेवत होता, तरी पण ते जे बकऱ्या होत्या ते त्याचं ऐकत नव्हत्या व डोंगरात त्यात जायचा व त्यांचा जो भेडिया आहे, जो लांडगा आहे, त्याचा शिकार व्हायचा आणि त्याच्यामुळे त्याचं खूप दुःख व्हायचं। तर आपण हा आज पहिला भाग बघितला आहे, त्याचा दुसरा भाग आता पुढच्या पाठात बघू, ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।